बोला पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम सांद्रलीलाबदाबम जगन निहित पाणी मंदनम मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्याच्या कृपादानी कथेचा विस्तार त्याच्या कृपादानी कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया त्याच्या कृपादानी कथेचा विस्तार त्याच्या कृपादानी कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हरि तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा आवनिया विनम्र वयाला विरल कृपया विनम्र वयाला विरल कृपया
सुना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजना मारुति नंदन, सुनी लो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विठाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे नोहे नोहे अरे ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं कळी काळाला सुद्धा थरकाप सुटावा असे असणारे माझे तुकोबाराय आणि तुकोबारायांचा हा अद्वैत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेसाठी निवडला। विठाला अतिशय सर्वांगाचे कान करा आणि खूप सुंदर अभंग आहे, मार्मिक चिंतन आहे, तुम्हाला आवडेल असं आहे। आणि मला असं वाटतं कीर्तन हे आवडण्यापेक्षा कीर्तनाने माणसं नीट झाले पाहिजे। कीर्तन कशासाठी ऐकायचं असतं? बोला बोला। कीर्तन तुम्हाला बरं वाटावं यासाठी कीर्तन असावं का तुमचं बरं होईल? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप। कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप। बाबांनी सांगितलं कीर्तन कसं असलं पाहिजे? कीर्तन चांग, कीर्तन चांग आणि होय अंगहरी रूप असलं पाहिजे। माणसाने कीर्तनात बसल्यानंतर माणसाचं मन हे हरिरूप झालं पाहिजे, असं कीर्तनाला बसलं पाहिजे। सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे, कीर्तन ऐकत असताना माणसाने अरे प्रसन्न बसलं पाहिजे। अरे लक्षात, अरे द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला राजा विठाला विठाला। बघा सुंदर चिंतन राजा हो। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय खऱ्या अर्थानं भगवंत तुमच्या आमच्यासाठी काय करू शकत नाही, काहीही करतो तो माझा भगवान परमात्मा। पण काहीही करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं त्या देवाचं अंकित झालं पाहिजे, त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे। जर आपण त्याचं अनुसरण केलं, रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केलं,
अरे नोहे नोहे आपण जर त्याचा जर दास झालो ना तर महाराज म्हणतात तो कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा न सांगता करी सर्व काम तुमच्या मागे पुढे उभा राहतो आणि तुमचा सांभाळ करतो. तुकोबरा म्हणतात अरे आमच्या त्या ठिकाणी आम्ही जे जे कार्य करतो ना त्या कार्यामध्ये तो माझा अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. नोहे नोहे प्रत्येक माणसाला अरे जन्म मरणाच्या व्याधीमध्ये गर्भवासाच्या दुःखामध्ये प्रत्येक जण होरपळलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे माझं की प्रत्येक जणाला गर्भवासाचं दुःख आहे महाराज. बरं का पेटी मास्तर, अरे मी कीर्तन करतोय तरी सुद्धा मला गर्भवासाचं दुःख आहे की नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे बघा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने विठाला 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 तो माझा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. पण त्यासाठी काय करावं लागतं तर त्यासाठी खऱ्या अर्थानं त्या देवाचं अनुसरण आपल्याला करावं लागेल. अरे त्याचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. तेव्हा तुकोबारा म्हणतात अरे जे गर्भवासाचं दुःख तुम्हाला आहे ना या गर्भवासाच्या दुःखातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना तर काय करा तर त्या भगवान परमात्म्याचं दास व्हा. परिणाम काय होईल तर आपण ज्याचं दुःख भोगतोय ना त्या दुःखातून आपली निवृत्ती होईल. अरे नोहे नोहे जशी आपली माय आपल्या बाळाला विसंबत नाही ना तसा माझा भगवान परमात्मा तुमचा आमचा लळा पाळेल. अरे तुमच्या आमच्या मागे पुढे उभा राहील. जे जे संकट तुमच्या आमच्यावरती येतील ना त्या प्रत्येक संकटावरती तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी तो माझा कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा अरे उपस्थित राहील. तुमच्या मागे पुढे उभा राहील आणि तुमचा लळा पाळेल. आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त तोच करू शकतो. कारण या जगतामध्ये अरे सगळं काही करणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. बरोबर आहे. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो असणारा भगवान परमात्मा वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता सगळं काही करणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. मला खरं सांगा शिट्ट्या मारते मायकुल दादा खरं सांगा अरे एखादा आमदार जर आपल्या पाठीमागे असेल बरं का नामदेव बाबा एखादा आमदार जर आपल्या पाठीमागे असेल एखाद्या मंत्र्याचा हात जर आपल्या पाठीमागे असेल तर माणूस कॉलर टाईट करून चालतो. कोणाला भीत नाही. बरोबर आहे बाबा. पण इथं माझा भगवान परमात्मा आहे जेने हे विश्व निर्मिले. अरे या जगाची उत्पत्ती खऱ्या अर्थानं माझ्या भगवंताने केलेली आहे. आणि तो जर तुमच्या पाठीराखा असेल हरी आला हाता मग कैसी जोरात हरी आला हाता मग कैची भय चिंता. उगा आपला प्रयत्न करायलो जमलं तर जमलं मला आहे की नाही. अरे तो भगवान परमात्मा जर आपल्या पाठीमागे उभा असेल तर आपल्याला काय भीती आहे. म्हणून त्रिभुवनी ज्याची सत्ता आणि तुका म्हणे तो रक्षिता झालिया. आता त्यांनी जर खऱ्या अर्थानं तुमचं रक्षण करायचं ठरवलं ना तर राजा हो काय होऊ शकत नाही. काहीही होऊ शकतं. म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबराय म्हणतात जर तो भगवान परमात्म्याचं जर आपण अनुसरण केलं तर या गर्भवासाच्या दुःखातून तुम्ही आम्ही मुक्त होऊ. नोहे नोहे अरे जे जन्म मरणाच्या ज्या व्याधी आहेत ना याच्यातून आपण मुक्त होऊ आणि आपण अमर होऊ. पण त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपण त्या देवाचं अनुसरण केलं पाहिजे. त्याचं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे. त्याचा आपण दास झालं पाहिजे. विठाला विठाला
अतिशय थाटामाटामध्ये हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये चालू आहे. हा, गावाचं नावच एवढं सुंदर आहे राजा हो, चंदनपुरी. आणि नेमकं आज काय माहितीये का? हा, काय आज चंपाषष्ठी तर आहेच, पण आज आमच्या इकडे ते हे उचलतात. हा, तळी उचलतात. तुमच्याकडे म्हणजे तुमचं आमचं सेमच आहे, बरोबर आहे. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्या इकडं हे जिवंत म्हणतात. राव तुमच्याकडे अवघडच आहे. विठाला विठाला. अरे चंदनपुरी नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं या माझ्या भगवान परमात्म्याचा सोहळा एवढा खऱ्या अर्थानं दुमदुमलाय. अरे या चंदनपूर नगरीमध्ये काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. 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 चंदनपुरीचा वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. अरे असं आनंद निर्माण झाला पाहिजे. महाराजांनी प्रमाण दिलं, हरिरूप झालं पाहिजे. अरे अंतकरणामध्ये त्या भगवान परमात्मा विराजमान झाला पाहिजे आणि आनंदाने डोललं पाहिजे. त्याला कीर्तन असे म्हणतात. काय 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 विठाला विठाला आणि ह्या वर्षी खऱ्या अर्थानं या चंदनपुरी नगरीने आज रौप्य महोत्सव ह्या वर्षी 25वं वर्ष आहे. अरे अतिशय थाटामाटामध्ये मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माता माऊल्या हो, अरे आपण आपल्या घरामध्ये आपल्या लेकीचं लग्न असेल, आपण एवढ्या उत्साहात सोहळा साजरा करतो, बरोबर आहे. आपला वाढदिवस असेल, आता खऱ्या अर्थानं तो गडदिवस असतो, पण लोक त्याला वाढदिवस म्हणतात. हा, वाढदिवस जरी असेल ना तरी सुद्धा माणसं अतिशय थाटामाटामध्ये त्याचा सोहळा साजरा करतात. आपली घर उजवणी असेल, घराची शांती असेल, थाटामाटात करतात. पण मला खरं सांगा, अरे माझ्या ज्ञानोबरायांचा सोहळा, माझ्या तुकोबरायांचा सोहळा, माझ्या भगवान परमात्म्याचा सोहळा, अरे कसा करावा कसा करावा, मी आवर्जून सांगेन राजा हो. अरे या चंदनपूर नगरीने जसा सोहळा केला ना, असा सोहळा खऱ्या अर्थानं करावा. जरा तुम्ही कंजूस आहात का? टाळ्या मला तुमच्या असं भरघोस वाटलं नाही. अरे जसा सोहळा आहे ना तशा टाळ्या सुद्धा वाजल्या पाहिजे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. एवढं सोपं आहे का राजा हो? अरे माझ्या लग्नात सुद्धा असं नव्हतं. हा, होतं का असं? काय सोहळा आहे महाराजा. हा, आज खऱ्या अर्थानं माझ्या सुद्धा आनंदाला पारावा राहिला नाही. विठाला विठाला. नाहीतर आमचे कीर्तन नामदेव बाबा एक माईक लटकेल, हा, त्याला वरून सुतळी बांधेल आणि नेमकं सुसाट वारा सुटावा, माईक जिकडे जाईल तिकडे बुवा, माईक इकडे गेला की बुवा तिकडं. काय काय काय. पण आज खऱ्या अर्थानं हा आनंदाचा सोहळा आहे राजा हो. अरे माझ्यासारख्या पामराला हा सोहळा पाहायला मिळाला, हे खऱ्या अर्थानं तुमची फार मोठी कृपा आहे, तुमचा आशीर्वाद आहे. आणि द्यावे तेवढे धन्यवाद या नगरीला देईल की हा एवढा मोठा सोहळा आपण त्या ठिकाणी आयोजन केला आहे. विठाला. आता इथं एक एकावणी वेळी प्रत्येकाचं वर्णन करत गेलो तर माझा वेळ संपेल जाहो. 1 तास उरला खटवंगर आहे अशी, नेमका 1 तास उरला आहे. आणि अभंगाचं चिंतन एवढं सुंदर आहे ना जाओ. हा, किती बोलाव कमीच आहे. तसं जर बोलायचं ठरलं, माझ्या तुकोबरायांचं वाङ्मय असेल, माझ्या ज्ञानोबरायांचं वाङ्मय असेल, अरे अनेक संतांचं वाङ्मय घ्या, प्रत्येक शब्दामध्ये खऱ्या अर्थानं एवढी ताकद आहे. तुमच्या आमच्या जन्ममरणाचा उद्धार जर होऊ शकतो तर ती अभंगाची गणना कोण करेल राजा. हा, एवढं 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 त्या ठिकाणी मार्मिक गोष्टी आहेत.
आणि या अभंगावरती चिंतन करायचं म्हटलं तर वेळ पुरत नाही. मी सांगून जाईल राजा हो. नामदेव बाबा पण या ठिकाणी आहेत. बाबा मोह आवरत नाही मला. आमचे मी जरा विसर भोळा माणूस आहे. हा जगदीश महाराज. महाराजांचं नाव जगदीश महाराज. जगदीश महाराज पुण्याला माझ्यासोबत होते कीर्तनाला. ते मी थोडा विसर भोळा माणूस त्यांना सांगितलं त्या दिवशी. जगदीश महाराजला सांगतो महाराज विठाला विठाला अरे हे शरीर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला भाग्यान मिळाले. पावला नरदेह काकटाळी न्याय. काय 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 अरे आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडावा ना तसा खऱ्या अर्थानं तुम्हाला हा नरदेव प्राप्त झालाय. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना हो. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव का म्हणायचंय त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं हे पुन्हा नाही राजा. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधीरा. अरे त्या भगवंताचं चिंतन करा. का त्याचं कारण असं आहे हे पुन्हा नाहीये राजा. दिन चार घडी का जीना दुनिया है मुसाफिर खान. विठाला विठाला हो. अरे हे परत मिळणार नाहीये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं साधू संत वेळोवेळी जाग करतात आणि काय करा म्हणतात की त्या देवाचं चिंतन करा. त्याचं भजन सांगतो तुम्हासी नाही कधी गेला जन्मवाया. नाही कधी गेला जन्मवाया. नाही कधी गेला जन्मवाया. नाही कधी गेला वाजा जोरात टाळी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया. हे बघा त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अरे लक्षात. अरे त्याचं भजन करा. रात्रंदिवस त्याचं चिंतन करा. काय परिणाम होईल काय परिणाम होईल. महाराज म्हणतात अरे खऱ्या अर्थानं जेने हे शरीर ज्यानं तुम्हाला दिलंय त्याचं आपण गुणगान गायलं पाहिजे. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण. गाईन गुण दयाचे जेने हा जीव
दान तयाचे करील मी चिंतन. अरे त्यानं तुम्हाला आम्हाला हे शरीर दिलंय ना, तर आपण त्याचं भजन गायलं पाहिजे. का? कारण याच देहात ते होणार आहे. याची देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे जाग व्हा. साधू संत वेळोवेळी जाग करतात. आलं लक्षात? का जाग करतात? त्याचं कारण असं आहे की हे पुन्हा मिळणार नाहीये. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, अरे आम्ही आमच्या जीवनामध्ये जाग झालो आणि काय केलं? सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. अरे त्याचं भजन आम्ही केलं, त्याचं चिंतन केलं. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? अरे देवाचं अनुसरण आम्ही केलं. परिणाम काय झाला? तो माझा भगवान परमात्मा अरे आमच्या मागे पुढे उभा राहिला. आम्ही जे जे कार्य करू लागलो ना, त्या कार्यात तो उभा राहू लागला. मी सांगून जाईल मायबाप, आपण या ठिकाणी एवढे जण जमला आहात. एक ज्या ज्या गोष्टी तुम्ही आम्ही कराल ना, त्या त्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण अंतकरणातून केल्या पाहिजे. हा, पेटी वाजवताय, हृदयातून वाजवा, अंतकरणातून वाजवा. एक दिवस ती हार्मोनियम तुम्हाला जगाच्या पाठीवरती नेऊन ठेवेल. गायन करतोय ना आपण, अरे अंतकरणातून गायन करा, अंतकरणातून भजन करा. एक दिवस असा येईल तो माझा भगवान परमात्मा अरे तुम्हाला काय देऊन जाईल हे सांगता येत नाही. अरे तुकोबारायचा एक एक अभंग खऱ्या अर्थानं आम्हाला जर त्या ठिकाणी 50-50 लाखाच्या 20-20 लाखाच्या 10-10 लाखाच्या गाडीत जर बसवत असेल हा, तर काय होऊ शकत नाही राजा. म्हणून त्याचं चिंतन करा. आपण मृदंग वाजवतोय तर खऱ्या अर्थानं आपण अंतकरणातून मृदंग वाजवला पाहिजे. त्याची सेवा करा. हा, वाजवायचंय म्हणून वाजवू नका, गातोय म्हणून गाऊ नका, कीर्तन करतोय म्हणून कीर्तन करू नका, टाळ वाजवतोय म्हणून वाजवायचं म्हणून वाजवू नका. अरे हृदयातून करा सेवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. खऱ्या अर्थानं अंतकरणातून जर आपण सेवा केली ना, कुठलाही कार्य करा, तुम्ही जे जे कार्य कराल ते ते कार्य तुम्ही अंतकरणातून करा. आपण अंतकरणातून कार्य करतो राजा हो, पण लोकांची बांधव फोडतो अंतकरणातून. बरोबर आहे का नाही? लोकांची त्या ठिकाणी कपाशी वसून आणू शकतो आपण अंतकरणातून. हा, पण राजा हो अंतकरण जर आपला पाजळायचं असेल तर ते अंतकरण माझ्या देवापाशी पाजळा. तो माझा भगवान परमात्मा तिथे अवतीर्ण होतो. नोहे नोहे तो खूप बऱ्या म्हणतात. अरे माझ्यासारख्या पामराला खऱ्या अर्थाने मी भगवंताची सेवा केली. हा, कशी सेवा केली? रात्रंदिवस त्या देवाचं नाम जप केला. हा, अरे डोळ्याची पापणी पडेल एवढा सुद्धा वेळ आम्ही वाया घातला नाही. फक्त आम्ही जांभळी जर दिली ना तर तेवढाच आमचा वेळ व्हायला गेला. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. दिन रजनी हाची धदा गोविंदाचे पवाडे. आता सगळ्यांचं अंग असं सणसळ सळसळ करतंय, डबल प्रमाण म्हणावं यासाठी. हा, पण करावं तरी काय? घडी घडी काळ वाट याची पाहे. म्हणजे तो काळ तर वाट पाहतोच राजा हो, पण ही हातातली घडी ती सुद्धा आपली वाट पाहते. मला परत मोह आवरत नाही बाबा. लटिके तेरूचे साच कोणाही न पचे. लक्षात. पण राजा हो तुम्ही फार सुंदर माणसं आहेत बघा, किती सुंदर लोक आहेत. तो कोणाचा चेहरा अजून सुद्धा पडलेला नाहीये. हा, प्रसन्न मुद्रेने कीर्तन ऐकताय. काय चाललं होतं आपलं? बोला बोला बोला. हा, मी मगाशी सांगितलं मी थोडा विसर भोळा माणूस आहे. तुम्ही मला काय करत जा, सहकार्य करत जा. हा, देवानं 2 गोष्टी कमी दिल्या मला नामदेव महाराज. हा, एक म्हणजे माझ्या भगवान परमात्म्यानं 2 गोष्टी कमी दिल्या. एक म्हणजे माझा विसर भोळा स्वभाव आहे. जर खऱ्या अर्थानं बघा, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, या एवढ्या मोठ्या स्टेजवरती बोलतो, जर भगवंताकडे हे बघा परत जन्म मला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. हा, पण जर मिळालाच तर देवाकडे प्रार्थना करेल, देवा 2 गोष्टी एवढ्या दे गड्या, या 2 गोष्टी तुम्हाला कमी दिल्यात. त्यापैकी एक म्हणजे हा माझा विसर भोळा स्वभाव आहे,
हा एवढा दुरुस्त करून दे. महाराज एवढा स्वभाव माझा विसर भोळा आहे, हा, पण बुद्धी शार्प पण तेवढीच आहे माझी, बरं का बसलेले. असं तुम्ही जसं कीर्तन जसं ऐकताय ना, तसं जर मी खाली बसून कीर्तन ऐकायला लागलो आणि आमचे नामदेव बाबा कीर्तनाच्या गादीवरती उभा असतील, कीर्तन सांगत असतील, आणि जशास तसं मी खाली बसून, अरे जसं कीर्तन नामदेव महाराज सांगतात ना, जशास तसं कीर्तन माझ्या पाठ होतं. एवढी बुद्धी शार्प आहे आपली. हा, तुम्ही मला असं समजू नका. हा, एवढी शार्प बुद्धी आहे. पण राजा हो सांगून जाईल, अरे इथून उठत नाही आणि घरी जात नाही की मागचं काहीच राहत नाही. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना आहे, देवा एवढी बुद्धी चांगली करून दे गड्या. आणि अजून एक गोष्ट दे गड्या, हा, अजून 2-3 इंच का होईना. काय हुशार माणसे हो तुम्ही. विठाला विठाला नामदेव बाबा, अरे ही उंची गौण आहे राजा. माझ्या भगवान परमात्म्यानं मला जी उंची दिली ना, अरे त्या उंची पुढे ही उंची काय कामाची राजा. हा, आणि ती उंची लोकांनी माझ्या देवाने दिली पाहिजे. चला आपला विषय चालू होता. हा बोला की. हे म्हणून बरं चालू आहे बघा, तुमच्या काही लक्षात राहत नाही. हा, आणि आम्हाला काही दुसरीकडून काही डबल आणता येत नाही. विठाला विठाला अरे हे नाश पावणार आहे, हे जाणार आहे. आणि माझे तुकोबरा म्हणतात, खऱ्या अर्थानं आपण त्या देवाचं जर चिंतन केलं, रात्रंदिवस भजन केलं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अरे आम्ही दिवसाही भजन केलं आणि रात्रही केलं. नोहे नोहे रात्री नाही, स्वप्नात सुद्धा केलं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. विठाला विठाला रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं, रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन केलं. अरे अंतकरणातून सेवा करायची शिका राजा. हा, हृदयातून सेवा केली पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल ना तो भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे उभा राहिला पाहिजे, तर अंतकरणातून सेवा करा. एक दिवस तो धावून येईल राजा. कोण म्हणतं देव येत नाही? अरे देव येतो राजा हो, पण तसा बोलवणारा पाहिजे. कोण म्हणतं देव खात नाही? देव खातो राजा हो, पण तसा खाऊ घालणारा पाहिजे ना. हा बरोबर आहे की नाही? निश्चित येतो राजा, पण तसं करणारा पाहिजे, तसं बोलवणारा पाहिजे. हा, पण आपलं नेमकं होतं असं, आपलं भजन असे राजा हो. 25 वर्षापासून मला सांगा कार्यक्रम चालू आहे. कधीतरी आपलं असं वाटलं का हा माझा भगवान परमात्मा सावळी मूर्ती आहे? अरे आपण फक्त मूर्तीच पाहतो, पण तशी सगुण मूर्ती आपल्या डोळ्यासमोर यावी अशी एका तरी वार करायला वाटलं असेल का सांगा. हा, आपल्यावर का आपल्याला कधीतरी वाटलं का आपलं असा? आपल्या डोळ्यातनं कधीतरी त्या भगवंताविषयी अश्रू बाहेर पडलेत का? नाही राजा हो. हा, आपली भक्ती अशी आहे, अंगाला आला ताप, देवा तू माझ्या बापाचा बाप. अंगाचा गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा बाप. अशी आपली अवस्था आहे. विठाला अरे त्या देवाचं भजन करा, अंतकरणातून करा. कधीतरी आठवा राजा हो, थोडं हळू वाजवा, कधीतरी आठवा. हा, माझ्या तुकोबरांचं काय भजन आहे. अरे रस्त्यानं जो दिसेल ना त्या प्रत्येक माणसाला तुकोबरांनी म्हणावं. काय म्हणावं? काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी. अरे तो माझा भगवान परमात्मा कधी भेटेल, कधी माझा उद्धार होईल, कधी भेटेल रघुपती मजला. सांग बा मारुती मजला. अरे तो भगवान परमात्मा कधी भेटेल अशी अवस्था ही साधू संतांची आहे राजा. तुमची आमची अवस्था अशी कधी होईल की नाही सांगता येत नाही. रडा देवासाठी एकदा, त्या भगवान परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा आणि डोळ्यातनं अश्रू टपटप टपटप गळू द्या, तुम्हाला आनंद होईल. अरे
हा देह खऱ्या अर्थानं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव एवढी श्रद्धा आपली पाहिजे. हा कधीतरी त्या भगवंताला हाक मारा एकदा जोराने. तुझ वाचुनी केशवा मन माझे रे माधवा लागत नाही रे लागत नाही रे. कधीतरी देवाला म्हणा असं तुझ वाचुनी केशवा मन माझे रे माधवा लागत नाही रे लागत नाही रे. ते माझा भाव जो मला प्रकट करायचा ना तो भाव त्या ठिकाणी माझं लक्ष तुमच्याकडे जातंय आणि माझा भाव बाजूला राहतोय. हा अंतकरणातून त्या देवाला हाक मारा. डोळे आसुसले भगवान अरे रडा देवासाठी एकदा. तूच आहे माझा प्राण तुझ्या वाचुनी कसला मान भावत नाही रे भावत नाही रे. तुझ वाचुनी केशवा मन माझे रे माधवा लागत नाही रे. विठाला सांगून जाईल मायबाप. अरे देवासाठी रडा. माझ्या तुकोबारायांनी रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग. हा अरे रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. परिणाम काय झाला तो माझा भगवान परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप. अरे तो अवतरला का अवतरला त्याचं कारण तुकोबारायांनी त्या देवाचा अनुग्रह केला त्याचं अनुसरण केलं. अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर अनुसरे तो अनुसरे तो अमर अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार अंतरला 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 टाळी. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. बघा अरे त्या भगवान परमात्म्याचं अनुसरण केलं रात्रंदिवस त्याचं भजन केलं. परिणाम काय झाला. हा मरण माझे मरोनी गेले मजला केले अमर. अरे आम्ही अमर झालो. काय कारण त्याचं कारण असं आहे माझे तुकोबराय म्हणतात अरे रात्रंदिवस त्याचं भजन केलं आम्ही त्याचं अस्तित्व स्वीकारलं. नोहे नोहे आम्ही त्याचे दास झालो. हा अरे देवाचं दास्यत्व स्वीकारा त्यांचं दास व्हा. आपण देवाचं जर दास झालो ना अरे काहीही करतो तो भगवान परमात्मा. तुम्ही जे सांगाल ना ते करतो. चोखोबरायची बहीण झाला शारंगधर. अरे पंढरपूरची वारी असावी आणि त्या वारीमध्ये खऱ्या अर्थानं वारी यावी. अरे खरा वारकरी ज्याला म्हणाव की वारी आली आणि वारी आल्यानंतर ज्याला आपलं घरामध्ये त्या ठिकाणी राहवत नाही. हा
अरे पांडुरंगाची मूर्ती दिसते सावळी, पंढरपूरची वारी दिसते ना, खऱ्या अर्थानं त्याला वारकरी म्हणाव. पहिल्या काळातले आजही वारकरी आहेत, नाही असं नाहीये, निष्ठावंत वारकरी आहेत. पण आधीचे काही वारकरी आहेत तर खऱ्या अर्थानं जुन्या वारकऱ्याकडे जर आपण बघितलं ना तर त्यांची नियमाची वारी, महिन्याची वारी, 15 दिवसाची वारी. अरे वारी चुकली की असं समजावं खऱ्या अर्थानं हा माणूस जगात राहिला नाही. हा, अशी नियमाची वारी असावी. सर्व मित्र एकत्र त्या ठिकाणी वारी करतात. पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस स्नान करण्यासाठी त्या चंद्रभागेमध्ये उतरतात आणि आपला मित्र जर खऱ्या अर्थानं जर वारीला आला असेल ना, त्या दिवशी ते लोक समजतात की खऱ्या अर्थानं आज काहीतरी विपरीत घडलंय, म्हणून खऱ्या अर्थानं याची वारी चुकली. हा, एवढी निष्ठा असली पाहिजे, एवढा भाव असला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं तो कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा तुमचं संरक्षण करतो. आपली सुद्धा भक्ती अशीच असली पाहिजे. हा, बघा आता कार्तिकी यात्रा झाली ना. अरे कार्तिकी यात्रा झाली, माझ्या ज्ञानोबरायांची वारी आहे, समाधी सोहळा आहे. आणि माझ्यासारखा पामर असेल, एखादा वयवृद्ध माणूस असेल आणि खऱ्या अर्थानं तो धरणीशी पडलाय, त्याला चालता येत नाहीये, हा, बोलता येत नाहीये. पण माझे सोबतचे माणसं मात्र माझ्या ज्ञानोबरायांच्या वारीसाठी चालले असतील ना, तर त्यावेळेस त्या माणसाच्या डोळ्यातनं ढसा धारा लागायला पाहिजे. का? कारण खऱ्या अर्थानं आज माझी वारी चुकणार आहे. आज मला वारीला जाता येत नाहीये, आज मी धरणीशी पडलोय. देवा, अरे काय संकट खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये तू आणलंयस. आतापर्यंत एकही वारी न चुकणारा आज माझी वारी चुकते. अरे हे शरीर, हे नाशवान शरीर देवा तू दिलं, हे जर धष्टपुष्ट असतं ना तर खऱ्या अर्थानं मी पुन्हा वारीला गेलो असतो. आणि म्हणून सावध झालं पाहिजे. जोपर्यंत हात चाला वया पाय तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. खऱ्या अर्थानं जोपर्यंत हे सगळं चांगलं आहे ना तोपर्यंत करून घ्या. अरे वाचाल विठाला विठाला. अरे त्या वारकऱ्याला खऱ्या अर्थानं वारीला जाता न यावं आणि त्यानं त्याच्या मुखात उद्गार काढावे. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. देवा, माझा निरोप कोणीतरी घेऊन जा. मला खऱ्या अर्थानं आता आळंदीला जाता येत नाहीये, माझी वारी चुकत आहे. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझा अंतरीचा माऊलीस माझ्या देऊनी जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊनी जा. अरे अंतकरण ढसा ढसा रडलं पाहिजे राजा. हो, मी नाही आलो आळंदीला, माऊली तुम्ही मजला समजून घ्या. हा देह पडला धरणीवरी, हा देह पडला धरणीवरी, हातात माझ्या ज्ञानेश्वरी. हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या देऊनी जा. अरे असा अंतकरणात जर भाव असेल ना
अरे तो माझा भगवान परमात्मा काय येणार नाही बरं? अरे येईल तो निश्चित, पण त्यासाठी आपण तशी हाक मारली पाहिजे. हा, अरे चोखोवरायाच्या पत्नीचं बाळातपण करण्यासाठी बहिणीचं रूप घेऊन आला माझा भगवान परमात्मा. हा, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखवाची बहीण झाला शरण थर, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखवाची बहीण चोखवाची बहीण झाला शरण थर, वहिनी उघडा दार हाका मारी, हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. अरे चोखोबाची बहीण होतो, न सांगता करी सर्व काम. हा, बरोबर आहे. तो भगवान परमात्मा धावून येतो, पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अरे त्याचं चिंतन केलं पाहिजे. कार्य नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. अरे तो माझा भगवान परमात्मा सगळं काही करणार आहे, तर खऱ्या अर्थानं आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. महाराज म्हणतात, अरे आम्ही त्यांचे दास झालो, परिणाम काय झाला? अरे त्यांचं दास्यत्व स्वीकारलं ना, तर खऱ्या अर्थानं अरे गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे. अरे या गर्भवासाच्या दुःखातून खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्त केलं. केवळ आणि केवळ आम्ही त्यांचं अंकित झालो, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज अभंग न देखता गर्भवास, न देखता गर्भवास, न देखता गर्भवास, न देखता गर्भवास. गर्भवास न देखती गर्भवास. अरे गर्भवासाचं दुःख बघू शकत नाही, पण कोण? कधी दास विष्णूचे. त्या भगवान परमात्म्याचं अनुसरण करा, त्याचं दास्यत्व स्वीकारा. गर्भवासाच्या दुःखातून तुम्ही आम्ही मुक्त व्हाल. किती गर्भवास आहे, काय सांगू गर्भीची यातना. वेळ संपायला लागली. हा, अरे एवढी यातना आहे,
गर्भवासाचं दुःख आहे राजा हो, अलग लक्षात. अनुसरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. अरे चला, महाभारतामध्ये ज्या दिवशी खऱ्या अर्थानं कौरव आणि पांडवांचं युद्ध पेटलं राजा हो, दोघांचं युद्ध लागणार आहे, त्यावेळेस अरे भगवान परमात्म्याकडे अर्जुन असेल आणि दुर्योधन असेल, अरे सहकार्य करण्यासाठी, सहकार्य मागण्यासाठी खऱ्या अर्थानं देवाकडे गेले. देव भगवान परमात्मा शयन कक्षामध्ये आहेत. बघा, दुर्योधन अगोदर आला, मस्तकाकडून बसला, अर्जुन पाठीमागून आला, पायाजवळ बसला. माणसाने कधी सुद्धा पायाजवळ बसलं पाहिजे, लहान होऊन जगलं पाहिजे. जी माणसं पायाजवळ असतात ना, ती माणसं देवाजवळ असतात. जे माणसं जमिनीवर असतात ना, ती माणसं देवाजवळ असतात. माणसानं श्रीमंत कितीही व्हावं, काय 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 धनवंत त्या ठिकाणी नक्की झालं पाहिजे, कारण धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी, हे निश्चित खरं आहे. पण माणसाने जमिनीवर राहायला शिका. तो कोबरा का येडे होते, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण मागतात का? त्याचं कारण असं आहे, अरे लहान होऊन सगळं काही करता येतं. आलं लक्षात? ज्या गोष्टी प्रेमाने होतात ना, त्या गोष्टी तुम्हाला आरे आणि कार्य करून होत नाही. म्हणून माणसाने खऱ्या अर्थानं एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. आजकाल राजा हो, माणसं प्रेमाने बोलायला तयारच नाहीये. जुन्या काळामध्ये लोक दारात जर कुत्रं आलं ना, त्या कुत्र्याला भाकर टाकायचे. एकदा भाकर टाकली, ते कुत्रं पुन्हा पुन्हा यायचं. माणसं त्याला चोंबाळायचे. अरे ते कुत्रं नावाचं, त्या कुत्रं नावाचा तो प्राणी एकदा भाकर टाकली तर आयुष्यभर आपली चाकरी करतं. मला खरं सांगा, आपण माणसं आहेत राजा हो. अरे माणसं माणसासारखी नीट राहिलेच नाही. बरोबर आहे. माणसं असे गुरमीने बोलतात. कोणी पैशाची गुरमी असेल, कोणाला सौंदर्याची गुरमी असेल, अरे कोणाला शरीराची गुरमी असेल. पण सांगून जाईल राजा हो, अरे या जगतामध्ये जर तुम्हाला एखादं कार्य करून घ्यायचं असेल ना, तर ते कार्य प्रेमाने करा. प्रेमाने जग जिंकता येतं. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. महाराज म्हणतात, अरे पायापाशी राहिलं पाहिजे. अर्जुन आला, पायाजवळ बसला, आणि पायाजवळ बसल्यानंतर अरे भगवान परमात्म्याला जाग आली, आणि नेमकी नजर कोणावर गेली? जो पायाजवळ आहे ना, त्या पायाजवळ असणाऱ्या अर्जुनावरती नजर गेली. आणि अर्जुनाला भगवान परमात्मा बोलू लागला, अरे अर्जुना, अरे कस काय येणं केलं? आता देवाला काय माहित नाही हो, सगळं काही त्या देवाला माहिती आहे. पण देव विचारतात, कस काय येणं केलं? त्यावेळेस खऱ्या अर्थानं कौरवांचं आणि पांडवांचं जे युद्ध आहे त्याबद्दल खऱ्या अर्थानं अर्जुनाने सांगितलं. बर बर बर, मग काय हवंय? आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी सहकार्य पाहिजे. अरे असं बोलत नाही तर दुर्योधन त्या ठिकाणी बोलला, भगवंता, अरे मी सुद्धा आलेलो आहे. काय काय काय? अरे दुर्योधनाचे शेवटी तो, मी सुद्धा आलोय आणि मी अगोदर आलोय. बर बर ठीक आहे. दोघांचं काय काम आहे? काहीच काम नाही. दोघांचं युद्ध आहे आणि खऱ्या अर्थानं तुझ्याकडनं मदत पाहिजे. आता माझा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा म्हणला, हे बघा गड्या, या ठिकाणी माझी त्या ठिकाणी अथांग अशी जे जनसमुदायाची जे सैन्य आहे ना, ते सैन्य एकीकडे आहे आणि मी एकीकडे आहे. मी एका बाजूला राहील, सैन्य एका बाजूला राहील. मी हातात शस्त्र घेणार नाही, मी फक्त ज्ञानाच्या गोष्टी सांगेल. आता मला खरं सांगा, इथं युद्ध कराव का याच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकाव? बोला बोला बोला. पण भगवान परमात्मा म्हणतो, मी युद्ध करणार नाही, मी हातात शस्त्र घेणार नाही, मी फक्त 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेल. बघा, दुर्योधन होता. दुर्योधन म्हणला, याला नेऊन काय कराव? हे ज्ञानाच्या गोष्टी सांगणार, आता युद्ध केलं पाहिजे का याच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे? दुर्योधन म्हटला की मला खऱ्या अर्थानं सैन्य द्या. अरे अर्जुनाला भगवंतच पाहिजे होता, त्या बाजूने भगवंत आला. अरे ज्यांच्या बाजूने भगवंत गेला ना, खऱ्या अर्थानं काय झालं पुढे हे मला सांगायची गरज नाही. अरे अर्जुनाने देवाचं अस्तित्व स्वीकारलं. तो माझा भगवान परमात्मा माझ्या त्या ठिकाणी अर्जुनाच्या मागे पुढे उभा राहिला. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया.
टाळ्या विठाला अरे राजाची मुलगी आहे हा आणि गल्ली गल्लीमध्ये नाचू लागली राजाची मुलगी आहे ना हा आणि गल्लीत नाचू लागली बापाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताण आला डोक्याला हा राग आला बापाला राजाची कन्या आहे आणि खऱ्या अर्थानं हातात विणा घेतलाय आणि विणा घेऊन गल्ली गल्लीत नाचते ऐसी लागी लगन मीरा आता ते वाजूच नका मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लगी लगन हाँ विष का प्याला राजा जी ने भेजा अरे काय भाव असेल काय श्रद्धा असेल माझे खऱ्या अर्थानं अरे म्हणून तर त्या ठिकाणी यांच्या पाठीमागे देव धावून आला ना हा अंतकरणामध्ये देव विराजमान झाला ना नोहे नोहे देवाच्या अंतकरणात त्या ठिकाणी मीराबाईला विराजमान करून घेतलं कोणी तर माझ्या भगवान परमात्म्याने का कारण भक्ती तशी राजा हा विष का प्याला राजा जी ने भेजा पीवत पीवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे हो विष का प्याला राजा जी ने भेजा पीवत पीवत मीरा हासी रे अरे काय अंतकरणामध्ये भाव असेल विष पाजलं बापानं काय 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 हा पण दृढ विश्वास आहे कोणाच्यावरती माझ्या भगवान परमात्म्यावरती हा मी मगाशी सांगितलं देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव काय श्रद्धा आहे तुमची आमची कशी निष्ठा आहे अरे आपली निष्ठा निष्ठी आहे हो अंतकरणातून भजन करा त्या देवाचं विष पाजलं बापानं विष का प्याला राजा जी ने भेजा पीवत पीवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची वाजवा जोरात टाळे एकदा पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची रे अरे काय श्रद्धा असेल त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं दास्यत्व स्वीकारलं अरे गर्भवासाच्या दुःखातून मुक्त त्या ठिकाणी झाले त्यांना संत म्हणाव तुकोबराय म्हणतात अरे आम्ही मुक्त त्या ठिकाणी झालो हा मरण माझे मरुनी गेले मजला केले अमर म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे अरे जशी एखादी माय आपल्या लेकराचा लळा पाळावा हा बघा तुम्ही ही माय फार विचित्र आहे राजा आपलं लेकरू या जगाच्या पाठीवर जर हिताचा कळवळा जर कोणाला असेल तर एक म्हणजे संतांना आहे आणि एक म्हणजे माझ्या ह्या माई माऊल्यांना आहे हा कारण भगवान परमात्मा कळवळ पाळतो निश्चित पण कोणाचा भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवाद भक्त जर एकनिष्ठ असेल तर त्याचा लढा हा पाळतो तो कोबरा म्हणतात रात्रंदिवस त्याचं भजन केलं तेव्हा तो लढा पाळायला लागला हा घेसी तेव्हा देसी ऐसा असंच उदार पण माझी माय तशी नाही राजा हो हा माझी माय माझे संत अरे निस्वार्थपणाने
खऱ्या अर्थानं प्रेम करते ना ती म्हणजे माझी माय असते. निस्वार्थपणाने जी प्रेम करतात ना ते संत आहेत राजा. हा बघा मी आताही बोललो, भक्त असेल तर जवळ करतो भगवान परमात्मा, दृष्ट असेल त्याचं निर्धारण करतो, पण संत तसे नाहीये. अरे जसं झाड आहे की नाही या ठिकाणी, मला खरं सांगा सगळ्यात परोपकारी जर कोण असेल तर हे वृक्ष आहेत राजा हो. अरे चोर जरी आला ना तरी त्याला ते सावलीच देतात. काय 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 हा, चोर जरी आला तरी ते सावलीच देतात. एखादा साधू जरी आला ना तरी ते सावलीच देतात. अरे जो कोणी कुऱ्हाड घेऊन त्याच्यावरती घाव करायला जरी आला ना तरी ते सावलीच देतात. यांना परोपकारी म्हणावं, खऱ्या अर्थाने यांचं प्रेम आहे. अरे तसे साधू आहेत राजा. हा एवन अंगावरही थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. हा काय भावना असेल राजा हो. अरे आपल्याला जर कोणी नुसते डोळे वाकारून जरी पाहिलं, अरे नुसतं डोळे वटारून नाही, चलता चलता गाडीला जरी कट जरी मारला तरी आपण गाडीत त्याला शिवा घालतो. हा बरोबर आहे, ही आपली अवस्था आहे राजा हो. पण माझ्या नाथबाबांच्या अंगावरती 108 वेळेस थुंकला येऊन पण प्रसाद देऊन मुक्त केला राजा हो. खरं सांगा अरे साधूंची अवस्था अशी आहे, तशी माझ्या माईची अवस्था आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला विन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती. झालं आता माय बाप, अवघे 10 मिनिटं राहिलेत. तुम्ही सुद्धा जाता जाता इशारा करायला लागलेत मला. ते आपली वेळ संपत आली आहे याची मला जाणीव आहे. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपण सेवा संपवणार आहेत. बघा काय चाललं होतं आपलं, बोला बोला बोला. विठाला विठाला अरे या जगाच्या पाठीवरती आईसारखं प्रेम करणारं त्या ठिकाणी दैवत कुठलं नाही माझ्या. हा सबसे बडी है माँ पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ पगले सबसे बड़ी है माँ. ही माय फार मोठी राजा, हिच्यासारखं प्रेम करणारं कोणी नाही. मी सांगून देईल राजा हो. अरे ज्या लेकानं अरे आयुष्यभर त्या माईनं त्या लेकराला सांभाळावं, आपल्या घासातला घास काढून त्या ठिकाणी लेकराला भरावा. पण शेवटी ज्या दिवशी तिचं वय होतं ना त्या दिवशी जर तिला वृद्धाश्रमात जायची पाळी येत असेल तर खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा दुर्दैवी कुठलं नाहीये. पण कुठेही ठेवू द्या, कुठेही पडू द्या, अरे कुठ्यात राहू द्या नामदेव बाबा, पण तरी सुद्धा ही माय अशी आहे ना. अरे लेकरानं पाठी म्हणजे धोंडा जरी टाकला ना, अरे पाठीवरती लात जरी मारली ना तरी सुद्धा अरे प्रत्येक घासाला, प्रत्येक पाण्याच्या थेंबाला, प्रत्येक घासाला खऱ्या अर्थानं ती माय आपल्या लेकराची आठवण करत असते. एवढं प्रेम खऱ्या अर्थानं ती माय करत असते आपल्या लेकरावर. लेकरानं डोक्यात धोंडा जरी घातला ना तरी सुद्धा ती माय आपल्या लेकराला विसरत नाही ना. तू खूप बरं आहे असंच म्हणतात. अरे जर आपण त्या देवाचं चिंतन केलं, त्याचं अनुसरण केलं, काय 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 त्याला अजिबात त्या ठिकाणी त्याचं जर स्मरण जर आपण चुकलो नाहीत ना तर तो माझा भगवान परमात्मा, जसं माझ्या माय त्या ठिकाणी त्या लेकराचा लळा पाळते ना, तो माझा भगवान परमात्मा सुद्धा तसाच लळा पाळतो. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. पण हे कधी, ज्या वेळेस
त्या भगवंताचं आपण अंतकरणातून पूजा करतो, त्याचं चिंतन करतो, त्याचं नामस्मरण करतो, त्याचं भजन करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आपला लळा पाळतो. विठोबा हरे हरे बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय माता सगळ्यांनी महिला मंडळ पुरुष मंडळ एकदा सगळ्यांनी शूटिंग करून घ्या आणि जाऊ द्या, झळकू द्या संबंध महाराष्ट्रामध्ये की या चंदनपूर नगरीने अतिशय तोला मोलाचा साजेल असा गावाला त्या ठिकाणी सोहळा केला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा